आता आजचा रंग आहे लाल. लाल रंग हा खूप शुभ मानला जातो. उत्साहाचं, भरभराटीचं आणि प्रेमाचं प्रतीक मानला जातो. तसं जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक मानला जातो. एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या प्रेरणेचं हे प्रतीक आहे. आता बघा, ह्या रंगाकडनं आपण काय शिकू शकतो? प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. पण काही लोकांकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की हे नेहमी उत्साही कसे? त्यांच्याकडनं उत्साह शिका. काही लोकांचा आत्मविश्वास अगदी जबरदस्त असतो, त्यांच्याकडनं ते शिका. ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रेरणा. आपल्याला वाटतं की आता ह्या वयात कसलं ध्येय? बघा, साधी गोष्ट आहे. आपल्याला समजा वजन कमी करायचंय, तर त्याच्यासाठी प्रेरणा हवी. आणि प्रेरणा जर आतून आली तर आपण ते ध्येय नक्की पूर्ण करू शकतो. त्याच्यामुळे ह्या वयात सुद्धा आवश्यक आहे की नाही, कोणतंही ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रेरणा ती आपण ह्या रंगाकडनं शिकू शकतो. तसंच चिकाटी. बघा, आपण कित्येकदा ठरवतो सकाळी लवकर उठायचं, 4-5 वेळा उठतो आणि नंतर सोडून देतो. पण तुम्ही जर मनापासून ठरवलं, चिकाटीने जर रोज उठायचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये यशस्वी होणार. आणि शुभ, आपण म्हणतो की हा रंग खूप शुभ आहे. आता ते शुभ असणं आपण स्वतः सुद्धा निर्माण करू शकतो. जर आपण आपले विचार खूप सकारात्मक ठेवले, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल खूप चांगला विचार केला, तर हेच शुभ आपण सहज निर्माण करू शकतो. बघा, एक छोटासा किस्सा सांगते. म्हणजे आमच्या सोसायटीतली माझी एक मैत्रीण आजकाल साड्यांचा बिझनेस करते. तर त्या दिवशी तिचं एक्झिबिशन होतं. सकाळी सकाळी बाहेर मला भेटली. ती तिच्या गाडीमध्ये त्या सगळ्या साड्या वगैरे ठेवत होती. तर मी ना एकदम मनापासून म्हणाले, ऑल द बेस्ट, सगळ्यांना तुमच्या साड्या खूप आवडू दे आणि तुमच्या साड्यांची खूप विक्री होऊ दे. सगळ्या जणी खूप खुश होऊ दे तुमच्या साड्या बघून. असं मी म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. आणि गाडीत बसता बसता परत एकदा मी खूप छान विचार केला की हिने हा नवीन बिझनेस स्टार्ट केलाय ना, हिला खूप यश मिळू दे. आणि म्हटलं, हिने जेवढ्या साड्या नेल्यात ना, त्या सगळ्या साड्या हिच्या विकल्या जाऊ देत. असं मनापासून आशीर्वाद दिला आणि माझं दिवसभर मी काम केलं. आणि एक्झिबिशन संपून ती परत येत होती आणि ती इतकी खुश झाली होती, माझ्या सगळ्या साड्या संपल्या ग आज, थँक्यू. म्हणजे मी काय असं नाही म्हणते की मी तिला शुभेच्छा दिल्या, त्याच्यामुळेच तिच्या सगळ्या साड्या विकल्या गेल्या. अर्थात त्याच्या मागे तिचे सकारात्मक विचार, तिची खूप मेहनत, ह्या सगळ्याचा वाटा आहेच. जितके आशीर्वाद द्याल तितके कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हालाच परत मिळणार आहेत. आणखीन या रंगाचा अर्थ काय? प्रेमाचं प्रतीक. सगळ्यांवर अगदी भरभरून प्रेम करा. जितकं प्रेम द्याल ना, तितकं ते तुम्हाला मिळेल.